नाशिक विधान परिषदेबाबत थोड्याच वेळात अंतिम निर्णय. बंडखोर गोकुळ गीते, उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा. पत्रकार परिषदेमध्ये भूमिका जाहीर करणार. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विमानात बिघाड. 9 जून रोजी मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणार होतं विमान. संबंधित विमान VSR कंपनीचं असल्याची माहिती. पंतप्रधान मोदी अभिजित दिपकेंची अमेरिकेमध्ये गुप्त भेट. खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. अभिजित दिपकेंनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळले. अमरावती विधान परिषदेवरून काँग्रेसमध्येच जुंपली. उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आजारपणाचं नाटक. यशोमती ठाकूर यांचा खळबळजनक आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात. 2 दिवसीय दौऱ्यामध्ये विविध विकास कामांचा घेणार आढावा. अजित पवार यांच्या विनाच राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन. मुंबईमध्ये आज होणार कार्यक्रम. राज ठाकरे वाढदिवसाला मुंबईमध्ये नसणार. मुंबई बाहेर गेल्यामुळे मनसैनिकांची भेट होणार नाही. वाढदिवसाचे बॅनर्स न लावता झाडं लावा, राज ठाकरे यांचं आवाहन. सोलापूर विधान परिषद भाजपचे 94 नगरसेवक असताना 100 पारचा नारा. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वातील बैठकीत अजब निश्चय. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये CJPचं आंदोलन. नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सुद्धा सहभागी होणार. कुंभार समाजासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. कुंभार समाजाला वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार. आवश्यक परवानगी घेतल्यानंतर स्वखर्चानं वाळू घेऊन जाता येणार. ठाण्यामध्ये एकाच दिवसात 3 मोठ्या गुन्हेगारीच्या घटना. वृद्धाला मारहाण झाल्यानंतर 2 जणांची हत्या. शिंदेंच्याच ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर. नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा कागदावरच. 4थ्या दिवशी सुद्धा नाफेड करून कांदा खरेदी नाही. अजूनही प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्यामुळे कांदा उत्पादक चिंतेत. दादरमध्ये झालेला बेस्टचा अपघात. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे. RTOच्या प्रथमदर्शनी अहवालात बसचे ब्रेक सुस्थितीत नसल्याचं नमूद. राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं. मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती. राज्यात सर्वदूर पाऊस दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार. आज रामकुंड इथे सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे इराणवर हल्ले. सिरिक, मिनाक आणि गोर्गान शहरांवर क्षेपणास्त्र डागले. तर इराणकडून सुद्धा अमेरिकेचे आखातातील लष्करी तळ लक्ष्य. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण चौताळला. तडकाफडकी होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद. हार्दिक पांड्या काल फिट आणि आज अफगाणिस्तान वनडे मालिकेतून बाहेर. हार्दिकला पुन्हा झालंय तरी काय. आजपासून फिफा फुटबॉलचा महाकुंभ. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत रंगणार सामने. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री पाहता येणार सामने.